काँग्रेसच्या लोकसभेचा मास्टर प्लॅन आता ठरलाय। काँग्रेस परंपरागत जागांवर दावा करणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात ताकदीने लढणार आहे। राहुल गांधी, खरगे 1-2 दिवसात जागा वाटपावर निर्णय सुद्धा घेणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, काँग्रेसचा लोकसभेचा मास्टर प्लॅन सध्या ठरला आहे। तर काँग्रेस परंपरागत जागांवर दावा करणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात ताकदीने काँग्रेस लढणार असल्याचं सध्या समोर आलंय। तर राहुल गांधी, खरगे 1-2 दिवसात जागा वाटपावर निर्णय सुद्धा घेतील। तर हा निर्णय नेमका काय असेल हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसच्या लोकसभेचा मास्टर प्लॅन सध्या ठरलाय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काँग्रेसच्या लोकसभेचा मास्टर प्लॅन सध्या ठरल्याचं दिसतंय, काय महत्त्वाची माहिती समोर येते? आता ज्या जागेवरती आपला उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच जागेवरती हक्क सांगण्याचा फॉर्म्युला ठरवलेला आहे। मेरिट वरती जागा मागायचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। यामध्ये विदर्भामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग आहे, तर विदर्भातल्या जागा मागायच्या। पुण्यामध्ये त्यांचं सातत्याचा जो परंपरागत मतदारसंघ आहे त्याच्यावरती दावा करण्यात आलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसने आता मेरिटमध्ये ही बात स्पष्टपणे सांगितलेली आहे की ग्राउंड झिरोवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यामुळे मोठा फटका त्या दोन्ही पक्षांना बसलेला आहे। त्यामुळे अधिकाधिक जागा काँग्रेस लढू शकतं अशा आशयाचा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। मात्र काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे, वरिष्ठ नेत्यांचं, आपण जागा जास्तीत जास्त लढण्यापेक्षा जागा जास्तीत जास्त निवडून येणाऱ्या जागा लढणं गरजेचं आहे, असा फॉर्म्युला ठरवा अशा सूचना केंद्रातून राज्यातील नेत्यांना देण्यात आलेल्या आहे। त्यानुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या जागेवरती काँग्रेसने लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याबरोबर पुणे। त्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर शिवसेनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारे कोकण आणि मुंबई, तर मुंबईमधील भिवंडी ही जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जागा आपल्या जास्तीत जास्त जागा लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळं ज्याची ज्या ठिकाणी शक्ती ती जागा त्याच्यासाठी असा फॉर्म्युला एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।